नमस्ते प्रश्नार्थी मित्रमैत्रिणींनो. तर पाठीमागच्या तासाला आपण मध्यमान आणि मध्यांक या दोन केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांचा विचार केलेला होता. तर त्यातल्याच मध्यांक ह्या परिमाणाविषयी आपण माहिती घेतलेली होती. तर ह्या मध्यांकाच्या काही मर्यादा आहेत. सुरुवातीला आपण मध्यांक केव्हा वापरायचा, मध्यांकाच्या व्याख्या, त्याच्यानंतर मध्यांकाची वैशिष्ट्य, त्यानंतर मध्यांक कधी वापरायचा आणि मध्यांकाच्या मर्यादा. तर आपण सुरुवातीला त्याच्या व्याख्या, त्यानंतर त्याचा वापर कधी करायचा आणि त्याची वैशिष्ट्य या बाबींचा विचार केलेला आहे. तर आजच्या ह्या तासाला आपण मध्यमान किंवा मध्यांक, लिमिटेशन ऑफ मिडन, म्हणजेच मध्यांकाच्या मर्यादा कोणत्या आहेत त्याचा विचार करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली मर्यादा आपल्याला अशी सांगता येईल की मध्यमान काढताना दिलेल्या श्रेणीतील गुण चढत्या किंवा उतरत्या क्रमानं जर आपण मांडले तर मध्यमानासाठी असा क्रम लिहिणं आवश्यक नसतं. म्हणजे मध्यांकासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर जे श्रेणीत गुण दिलेले ते गुण चढत्या किंवा उतरत्या क्रमानं त्या ठिकाणी लिहावे लागतात. समजा 1 ते 10 मध्ये गुण आहेत, तर त्या ठिकाणी चढत्या क्रमानं म्हणजेच 1 2 3 4 5 आणि उतरत्या क्रमानं म्हणजेच 8 9 8 7 6 5 4 3 2 1. तर ह्या मध्यमानामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर त्या ठिकाणी गुणांक हे चढत्या किंवा उतरत्या क्रमानं लिहावे लागतात. तसे मध्यांकामध्ये लिहायची काय नसते, गरज नसते. तर हे पहिलं लिमिटेशन आपल्याला मध्यांकाचं सांगता येईल, लिमिटेशन ऑफ मिडन. काय सांगितलं पहिलं मध्यमानाचं लिमिटेशन, तर मध्यांक काढत असताना आपल्याला दिलेल्या श्रेणीतले गुण चढत्या किंवा उतरत्या क्रमानं लिहावे लागतात. तसं मध्यमानामध्ये लिहायची गरज नसते. त्याच्यानंतर मध्यांक हा सर्व निरीक्षणावर आधारित नसतो. जसं आपण मध्यांकाचं निरीक्षण, मध्यमानाचं निरीक्षण करून आपण त्या ठिकाणी दोन गटातली तुलना करू शकतो, तसं मध्यांकामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर सर्व गोष्टी निरीक्षणाने आपल्याला त्याच्या बाबतीत आपण मत आपलं व्यक्त करू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला मध्यांक काढण्यासाठीच्या ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्सचा वापर करूनच आपण त्या ठिकाणी मध्यांक काढू शकतो आणि त्या मध्यांकावरूनच आपण त्या दोन्ही गटामध्ये आपण तुलना करू शकतो. त्यानंतर संख्याशास्त्रामधली जी परिमाणं आहेत, प्रमाण विचलन, चतुर्थक विचलन, सहसंबंध गुणक, हे जे पुढचे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं आहेत त्याच्यामध्ये मध्यगा काढण्याची आवश्यकता नसते. म्हणजे पुढच्या गोष्टीसाठी मध्यगा फारशी उपयुक्त ठरत नाही. पुन्हा एकदा बघा तिसरं लिमिटेशन, तर मध्यांक या मध्यांकाचा प्रमाण विचलन, चतुर्थक विचलन किंवा सहसंबंध गुणक ह्या बाबी काढण्यासाठी उपयोग होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मध्यगा हे वैयक्तिक स्वरूपाचं परिमाण नाही. त्यामुळं 2 किंवा अधिक गटांची जर मध्यगा दिली असेल आणि त्या 2-3 गटांची मध्यगाचा एकत्रित विचार करून आपल्याला संकलित मध्यगा काढता येत नाही. पुन्हा एकदा बघा की आपण मध्यांकाची काही लिमिटेशन बघत होतो, लिमिटेशन ऑफ मिडन. तर पहिलं मध्यांक काढताना आपल्याला प्राप्तांक श्रेणीतील गुण चढत्या किंवा उतरत्या क्रमानं लिहावे लागतात. तसं आपल्याला मध्यमान करताना काढायची गरज नसते. त्याच्यानंतर मध्यांक हा निरीक्षणानुसार काढता येत नाही, निरीक्षणावर आधारित नाही. त्याच्यानंतर संख्याशास्त्रातले प्रमाण विचलन, सहसंबंध गुणक, चतुर्थक विचलन या बाबी काढण्यासाठी मध्यांकाची आवश्यकता नसते. आणि चौथं, मध्यांक हे वैयक्तिक स्वरूपाचं परिमाण नाही. त्यामुळं 2 किंवा 3 गटाचा मध्यांक दिलेला असेल तर संकलित गटाचा मध्यांक सुद्धा आपल्याला काढता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाचवं आपल्याला लिमिटेशन सांगता येईल की एखाद्या श्रेणीतील प्रत्येक गुणांकाला जेव्हा महत्त्व द्यायचं असतं तेव्हा मध्यांक हे परिमाण उपयुक्त ठरत नाही. म्हणजे आपण या ठिकाणी ज्यावेळेस मध्यांकचा उपयोग करून जर प्रत्येक गुणांक त्या ठिकाणी महत्त्वाचा असेल आणि प्रत्येक गुणांकाला महत्त्व देऊन जर एखाद्या गटाविषयी आपल्याला काही अंदाज व्यक्त करायचे असतील तर मध्यांक हे परिमाण उपयुक्त ठरत नाही. तर अशा पद्धतीने आपण मध्यमानाच्या व्याख्या, मध्यमानाची वैशिष्ट्य, मध्यमानाची त्या ठिकाणी मर्यादा, मध्यमानाचा वापर, त्याच पद्धतीने आपण मध्यांक म्हणजे काय, मध्यांकाच्या व्याख्या, त्यानंतर मध्यांकाची वैशिष्ट्य, मध्यांकाचा वापर आपल्याला कधी करता येतो आणि मध्यांकाचं लिमिटेशन काय आहेत याचा विचार केलेला आहे. तर केंद्रीय प्रवृत्तीचं तिसरं
आणि अंतिम परिमाण आहे ते म्हणजेच बहुलक. तर आता आपण बहुलक म्हणजे काय हे अभ्यासूयात. तर बहुलकालाच इंग्रजीमध्ये म्हणतात मोड. तर आपण मीन, मिडन आणि मोड, मीन आणि मिडनचा पण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर मी ज्यावेळेस झूम मीटिंग घेईल त्या मीटिंगमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्या उदाहरणं कशी सोडवायची हे झूम मीटिंगमध्ये त्या ठिकाणी समजून देईल. त्यात पण काही अडचणी आल्या तर तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये येता त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला ते समजून सांगितलं जाईल. तर आता आपण तिसरं जे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण आहे ते अभ्यासणार आहोत, ते म्हणजेच बहुलक किंवा त्याला भूयष्टक. भूयष्टक असं म्हणतात किंवा त्यालाच मोड असं म्हणतात. तर हे केंद्रीय प्रवृत्तीचं तिसरं परिमाण आहे. तर त्याची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की वारंवारिता वितरणामध्ये म्हणजे जे प्राप्तांक दिलेले त्यात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजेच बहुलक. वारंवारिता वितरणामध्ये जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजेच बहुलक होय. वारंवारिता वितरणामध्ये जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजेच बहुलक होय किंवा त्याला भूयष्टक किंवा मोड असं म्हणतात. त्याची व्याख्या बघा. A mode of distribution is a point on the source scale corresponding to a frequency which is large in relation to other frequency values in the neighborhood. पुन्हा एकदा व्याख्या बघा. A mode of a distribution is a point on the source scale corresponding to a frequency which is large in relation to other frequency values in its neighborhood. आणि त्या ठिकाणी त्यालाच बहुलक हे MO या चिन्हानं दर्शवलं जातं. तर बहुलक कोणत्या चिन्हानं दर्शवलं जातं तर MO. तर केंद्रीय प्रवृत्तीचं तिसरं परिमाण आपण अभ्यासत आहोत. बहुलक किंवा त्याला भूयष्टक असं म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये मोड असं म्हणतात. तर वारंवारिता वितरणामध्ये जास्तीत जास्त वेळा येणारा येणारा प्राप्तांक म्हणजेच बहुलक असं म्हणता येईल. तर ह्या बहुलकाचे सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला कधी वापर करता येतो ते सर्वप्रथम अभ्यासूयात. व्हेन वी यूज्ड मोड. व्हेन वी यूज मोड तर आपण बहुलकाचा वापर केव्हा करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं ताबडतोब सांगता येणारी केंद्रीय प्रवृत्ती. आपल्याला लगेच सेंट्रल त्या ठिकाणी अंक कुठे एकवटलेले आहेत हे जर सांगायचं असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क, एकाच प्रकारचे मार्क जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कुठे मिळालेत. म्हणजे पटकन जर आपल्याला केंद्रीय प्रवृत्ती हवी असेल तर आपण बहुलकाचा वापर करू शकतो. त्यानंतर दुसरा आपल्याला वापर कधी करता येतो तर कोणत्या वस्तूचा निर्णायक स्वरूपात खूप खप अथवा वापर जास्तीत जास्त आहे हे पाहण्यासाठी काही प्रातिनिधिक माहिती ताबडतोब हवी असेल. फॉर एक्झाम्पल आपण मार्केटमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो तर त्याची पब्लिसिटी आपल्याला बघायची असेल आणि त्याचा सर्वे आपण जर केला. फॉर एक्झाम्पल कपड्याचा साबण, जास्त कोणता साबण लोकप्रिय आहे हे जर आपल्याला हवं असेल तर आपण त्याची जर सांख्यिकीय माहिती समोर आणली आणि त्याच्यामध्ये वापरणाऱ्यांची संख्या आपल्या समोर जर दिसत असेल तर आपण सांगू शकतो की ह्या साबणाला त्या ठिकाणी जास्त महत्त्व आहे. म्हणजेच वेगवेगळ्या वस्तू किंवा निरनिराळ्या वस्तूचा आपल्याला खप किंवा वापर जास्तीत जास्त आहे हे पाहण्यासाठी सुद्धा आपण बहुलकाचा वापर करू शकतो. त्यानंतर तिसरा कामचलाऊ आणि जुजबी स्वरूपाचं केंद्रीय प्रवृत्ती हवी असेल, म्हणजेच आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचं जर केंद्रीय प्रवृत्ती हवी असेल तर आपण या बहुलकाचा वापर करू शकतो. म्हणजेच पुन्हा एकदा बघा, बहुलकाचा वापर आपण कधी करू शकतो तर ताबडतोब सांगता येणारी केंद्रीय प्रवृत्ती हवी असेल तर. त्यानंतर दुसरं कोणत्या वस्तूचा निरनिराळ्या स्वरूपात खप किंवा वापर कसा आहे हे आपल्याला जर प्रातिनिधिक स्वरूपात हवा असेल अशा वेळेस. आणि चलाऊ किंवा जुजबी स्वरूपाची केंद्रीय प्रवृत्ती हवी असेल अशा 3 वेळा आपण ह्या बहुलकाचा वापर करू शकतो. व्हेन वी यूज मोड. आता बहुलकाची वैशिष्ट्ये आपण बघूयात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोड. तर ह्या बहुलकाची वैशिष्ट्य काय आहेत बघा. पहिलं की निरीक्षण कडून काढलेली सरासरी म्हणजेच बहुलक. पहिलंच आपल्याला वैशिष्ट्य काय सांगता येईल की निरीक्षण करून काढलेली सरासरी म्हणजेच त्या ठिकाणी बहुलक. तर पहिलं वैशिष्ट्य आहे निरीक्षण करून काढलेली सरासरी म्हणजेच बहुलक. त्यानंतर दुसरं सामाजिक जीवनात
येणारी जीवनात लोकांची आवड असेल, त्यांचा कल असेल, इत्यादीचं दिग्दर्शन करण्यासाठी सुद्धा आपल्याला बहुलकाचा उपयोग करता येऊ शकतो. की वेगवेगळ्या विषयामध्ये लोकांची आवड कशी आहे, लोकांचा कल कसा आहे, हे जर आपल्याला आजमावायचं असेल, तर आपण बहुलकाचा उपयोग करू शकतो. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच बहुलक हे समजायला अतिशय सोपं असं परिमाण आहे. त्याच्यानंतर बहुलकास बहुलक गणास सोपा आहे. म्हणजेच आपल्याला त्याची गिनती करताना अतिशय सोप्या पद्धतीने करता येते, की फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं असेल तर 4, 5, 5, 5, 6, 6 आणि 4. तर ह्या उदाहरणामध्ये 4 2 वेळा आलेले आहेत आणि 6 2 वेळा आलेले आहेत. तर 5 हा 3 वेळा अंक आलेला आहे. म्हणून 5 हा अंक 4 आणि 6 पेक्षा संख्येने जास्त वेळा आलेला अंक आहे. म्हणून या ठिकाणी काय आहे, हा बहुलक आहे. म्हणजेच इथं गणक आपल्याला गणायला किंवा मोजायला सोपा असतो. त्यानंतर केवळ अवर्गीकृत सामग्री दिली असेल तर निरीक्षणाने आपण बहुलक काढू शकतो. म्हणजेच तिथं वर्गीकृत नाहीये. म्हणजेच त्या ठिकाणी वर्गीकृत सामग्री दिलेली नाही. अवर्गीकृत विस्कळीत अशी सामग्री दिलेली आहे. त्याचं निरीक्षण करून सुद्धा आपण बहुलक काढू शकतो. त्याच्यानंतर बहुलक आलेखानं सुद्धा काढता येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य श्रेणीतील एखाद्या टोकाकडील प्राप्तांक माहीत नसले तरी निरीक्षणाने आपल्याला बहुलक काढता येतो. ही एक 5-6 वैशिष्ट्ये त्याची सांगता येतील. पहिलं पुन्हा एकदा बघा, की हिशोब करून काढलेली सरासरी म्हणजेच बहुलक होय. सामाजिक जीवनात जर लोकांची आवड, त्यांचा कल आपल्याला अभ्यासाचा असेल तर बहुलकाचा वापर करता येतो. बहुलक हे समजायला सोपं आहे. त्यानंतर बहुलक ची गिनती किंवा गणास सोपे आहे. त्याच्यानंतर अवर्गीकृत सामग्रीच्या निरीक्षणाने सुद्धा आपल्याला बहुलक काढता येतो. बहुलक आलेखाने सुद्धा काढता येतो आणि श्रेणीतील एखाद्या टोकाकडील प्राप्तांक माहीत नसतील तर आपल्याला बहुलक काढता येतो. तर त्याची उदाहरणं आपण झूम मीटिंगमध्ये प्रत्यक्ष पाहूया. तर या ठिकाणी आपण बहुलक म्हणजे काय, बहुलकाचा वापर कधी करायचा आणि बहुलकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, याचा या ठिकाणी विचार केलेला आहे. तर आता ह्याच बहुलकाचे काही लिमिटेशन आपण बघणार आहोत. बहुलकाच्या मर्यादा, लिमिटेशन ऑफ मोड. लिमिटेशन ऑफ मोड. तर पहिलं, की जेव्हा गुणांक सुट्टे दिलेले असतील आणि एखाद्या गुणांकाचे मूल्य बदललेले असेल, तेव्हा बहुलकही बदलतो. म्हणजे या ठिकाणी गुणांक काय केलेले आहेत, सुट्टे दिलेले आहेत आणि एखाद्या गुणांकाचं मूल्य त्या ठिकाणी बदलणार असेल तर या ठिकाणी बहुलक सुद्धा काय होतो, बदलतो. फॉर एक्झाम्पल 31, 32, 28, 25, 28 या श्रेणीमध्ये 28 2 वेळा आलेले आहेत. पण 25 हा गुणांक लिहिला तर श्रेणीचा बहुलक 25 येईल. म्हणजेच आपण 25, 26, 27 असं चढत्या आणि उतरत्या क्रमाने जर अंक लिहिला तर मध्ये येणारा अंक ही 25 येईल. म्हणून या ठिकाणी आपण 25 हा बहुलक म्हणू शकत नाही, कारण आपलं व्याख्याच काय सांगते तर हिशोब करून काढलेली सरासरी म्हणजेच बहुलक होय. मग किंवा निरीक्षण करून काढलेली सरासरी म्हणजेच बहुलक होय. मग जेव्हा गुणांक सुट्टे दिलेले आहेत आणि एखाद्या गुणांकाचं मूल्य जर बदललेलं असेल तर बहुलक सुद्धा काय होऊ शकतो, बदलू शकतो. नंतर बहुलक हा सर्व प्राप्तांकावर आधारित नसतो. म्हणजे सगळे प्राप्तांक दिलेले आहेत तर त्या सगळ्याच्या सगळ्या प्राप्तांकाचा त्या ठिकाणी विचार करायलाच पाहिजे असा अर्थ बहुलकामध्ये होत नाही. त्यानंतर बहुलक हा गणितीय क्रियांसाठी उपयुक्त ठरत नाही. म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं, की मध्यघा ही प्रमाण विचलन, चतुर्थक विचलन, सहसंबंध गुणक हे पुढची केंद्रीय प्रवृत्तीच्या स्टेप्स काढण्यासाठी जसं मध्यक उपयोगी पडत नाही, तसंच बहुलक सुद्धा त्या ठिकाणी पुढच्या गणितीय क्रियांसाठी उपयुक्त पडत नाही. आणि बहुलक एकमेव नसतो. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही समान अंक येणारे आणि जास्त वेळा येणाऱ्या अंकाला बहुलक म्हणत असाल तर एखादं उदाहरण जर आपण घेतलं त्या उदाहरणामध्ये 3 अंक एकाच प्रकारचे आहेत आणि दुसरे 3 अंक एकाच प्रकारचे आहेत, अशा वेळेस आपण बहुलक कुणाला म्हणायचं, हा त्या ठिकाणी प्रश्न क्रिएट होतो किंवा निर्माण होतो. म्हणून बहुलक हा एकमेव नसतो. त्यानंतर एखाद्या सारणीमध्ये बहुलक सुद्धा नसतो, की 3, 5, 7, 9, 11, 13 इथं बहुलक कुठला? कारण बहुलक आपण कशाला म्हणतो, की जास्तीत जास्त वेळा येणारा अंक म्हणजेच बहुलक. पण 5, 3, 5, 7, 9, 11 याच्यामध्ये जास्त क्रमाने येणारा एकही अंक नाही. म्हणजेच इथं एखाद्या सारणीमध्ये बहुलक येत सुद्धा नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल, की वर्गीकृत वारंवारिता वितरणात बहुलकीय वर्ग शेवटचा वर्ग असेल तर बहुलक काढणे शक्य होतं. म्हणजे अगदी शेवटी जर दिलेला असेल डॉट डॉट करून
पुढं, आणि आपल्याला जर ते माहीत नसेल तर आपल्याला बहुलक काढता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मध्यगे प्रमाणच बहुलक हे बैजिक स्वरूपाचं परिमाण नाही. त्यामुळे 2 किंवा अधिक गटाचं जर बहुलक दिलेलं असेल आणि संकलित गटाचं जर आपल्याला बहुलक काढायचं असेल तर काढता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं 8वं वैशिष्ट्य आपल्याला 8वं लिमिटेशन सांगता येईल की स्थैर्य आणि विश्वसनीयता कमी असल्यामुळे बहुलक निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष आपल्याला देऊ शकत नाही किंवा निश्चित निष्कर्ष आपल्याला काढता येत नाहीत. अशा ह्याचे लिमिटेशन आपल्याला सांगता येतील. पुन्हा एकदा ओव्हरलुक करते की जेव्हा गुणांक सुट्टे दिलेले असतात आणि गुणांकाचं मूल्य बदललेलं असतं त्यावेळेस बहुलक काढता येत नाही. बहुलक हा सर्व प्रातांकावर आधारित नसतो. तिसरं, बहुलक पुढच्या गणितीय क्रियांसाठी उपयुक्त होत नाही. त्यानंतर बहुलक एकमेव नसतो. त्यानंतर एखाद्या वारंवार सारणीमध्ये बहुलक नसतो. त्यानंतर वर्गीकृत वारंवारता वितरणामध्ये जर बहुलक शेवटचा वर्ग असेल तर बहुलक काढणं आपल्याला शक्य होत नाही. त्यानंतर बहुलक हे बैजिक स्वरूपाचं परिमाण नाही. त्यामुळं 2 किंवा 3 गटाचं जर बहुलक दिलेलं असेल तर संकलित गटाचा बहुलक आपल्याला काढता येत नाही. आणि शेवटचं ह्याचं लिमिटेशन आपल्याला सांगता येईल ते म्हणजेच स्थैर्य व विश्वसनीयता कमी असल्यामुळं या ठिकाणी बहुलकावरून आपल्याला निश्चित असा निष्कर्ष काढता येत नाही. तर या ठिकाणी आपण केंद्रीय प्रवृत्तीची जी काही 3 परिमाणं आहेत ती 3 परिमाणाचा विचार केलेला आहे. पहिलं परिमाण आपण अभ्यासलं होतं मध्यमान. तर त्या मध्यमानाची आपण त्या ठिकाणी व्याख्या बघितलेल्या होत्या. त्याच्यानंतर मध्यमानाचं आपण व्याख्येमध्ये हिशोब करून काढलेली सरासरी म्हणजेच मध्यमान. मध्यमानालाच आपण माध्य किंवा मीन असं म्हणतो. तर त्या मध्यमानाच्या आपण मध्यमान काढण्याच्या पद्धती बघितल्या होत्या. त्याच्यानंतर मध्यमानाचा उपयोग आपण कधी करू शकतो, त्यानंतर मध्यमानाची वैशिष्ट्ये बघितली होती आणि मध्यमानाच्या मर्यादा बघितल्या होत्या. त्यानंतर आपण केंद्रीय प्रवृत्तीचं दुसरं परिमाण अभ्यासलं होतं ते म्हणजेच मध्यांक किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो की मोड. तर हा मध्यांक काढण्याचा पण आपण त्या ठिकाणी मध्यांकाची आपण व्याख्या बघितलेली होती. तर मध्यांक म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण म्हणजेच मध्यांक होय किंवा त्यालाच मध्यगा असंही म्हणतात. तर दिलेले प्रातांक आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमानं जर लिहिलेले असतील आणि अधिक मध्यांकावर जो गुण येतो त्यालाच म्हणायचं मध्यांक. त्या मध्यांकाच्या आपण मध्यांक काढण्याच्या 2 पद्धती बघितलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्या मध्यांकाचे आपण मध्यांकाचा कधी वापर करू शकतो ते अभ्यासलेलं होतं. त्यानंतर मध्यांकाची आपण वैशिष्ट्य अभ्यासलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्यांकाच्या मर्यादा. आता आपण आजच्या तासाला मध्यांकाच्या मर्यादा अभ्यासलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण अभ्यासलं की मध्यांकानंतर केंद्रीय प्रवृत्तीचं तिसरं परिमाण म्हणजेच बहुलक. तर बहुलक आपण कशाला म्हणायचं त्याची सगळ्यात महत्त्वाची आपण व्याख्या बघितली होती की जास्तीत जास्त वारंवारता वितरणामध्ये जास्तीत जास्त येणारा अंक म्हणजे प्राप्तांक म्हणजेच बहुलक किंवा निरीक्षणानं किंवा निरीक्षण करून काढलेली सरासरी म्हणजेच बहुलक. तर या बहुलकाचे सुद्धा आपण बहुलकाचा वापर आपल्याला कधी करता येऊ शकतो व्हेन वी यूज मोड. त्यानंतर बहुलकाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आता जाता जाता बहुलकाच्या मर्यादा अभ्यासलेल्या आहेत. तर ह्या केंद्रीय प्रवृत्तीचे ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्याच्या फक्त मी थेरॉटिकली तुम्हाला प्रत्येक परिमाणाचं त्या ठिकाणी अर्थ, त्याच्या व्याख्या, वैशिष्ट्य, कधी वापर करायचा आणि त्याचे लिमिटेशन ह्याचा थेरॉटिकली भाग आपल्याला आपण इथं लेक्चरमधून अभ्यासलेला आहे. तर ह्याचा प्रॅक्टिकली जो भाग आहे याचे गणित आहेत की बहुलक कसा काढायचा. तर तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले असतात की उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणानुसार तुम्हाला बहुलक काढायला लावला सांगितलेला असतो. उदाहरण दिलेलं असतं त्याच्यामधून मध्यगा आपल्याला काढायला सांगितले जाते. बहुलक मध्यमान दिलेलं असेल तर त्याच्यावरून आपल्याला मध्यमान काढायला सांगितलं जातं. तर ज्यावेळेस मी पुढची झूम मीटिंग घेणार आहे त्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीला आपण मध्यमान कसं काढायचं त्याचं अभ्यास करणार आहोत आणि नंतर मग ह्याच पद्धतीने आपण मध्यमान संपल्यानंतर मध्यांक कसा काढायचा आणि बहुलक कसा काढायचा याचा आपण विचार करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही जर ह्या पेपरचा अभ्यास करत असाल आणि ह्या सेंट्रल प्रवृत्ती जर तुम्ही अभ्यासल्या तर निश्चितच तुम्हाला ह्याच्यामध्ये आउट ऑफ आउट मार्क पडू शकतात. तर या ठिकाणी आपण
आपल्या सिलेबसमध्ये मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणामध्ये मध्यमान, मध्यांक आणि बहुलक ह्या 3 बाबींचा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्यानंतर पुढच्या तासाला आपण आलेखांचे प्रकार आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे 2 जे उपपॉईंट राहिलेले आहेत त्याचा विचार करणार आहोत आणि झूम मीटिंगमध्ये आपण जो प्रॅक्टिकली आपला भाग काय राहिलेला आहे तो अभ्यासणार आहोत.